पण फायनली पुरणपोळीला ऑल द बेस्ट. करणार तू करणार, डोंट वरी. थँक्यू स्वामी समर्थ. बोलते मी खाली अजिबात शॉर्ट्स घेतलं तर बघा तुम्ही, बंद करा ते. त्यात बोट टाकेल तुझा. मला येतो स्वयंपाक, मी करते. पण डब्यात छान पायनॅपल शिरा करून आणला होता. प्रोबॅबली तीच गोष्ट असेल जी सगळ्यांनी पहिल्यांदा काय करतोय. बट लकीली ते खराब नाही झालं. पण मी त्याला नंतर सॉरी पण म्हटलं होतं की आय एम सो सॉरी. मी पटकन असं रिॲक्ट झाले. आणि सासू पण ना गोड मिळाली. प्रॉब्लेम तिकडे झालाय. अशी खाष्ट सासू मिळायला पाहिजे. पण आता आपला डबा संपला नाहीये आणि घरी गेल्यावर आई ओरडतात. म्हणून मी गल्लीच्या तिथे एक आजी होत्या, त्यांच्या घराच्या दारात बसून तो डबा खात होते. मला उत्तम जर कोणी सांभाळत असेल जेव्हा आई बाबा कामावर जायचे तर तो माझा भाऊ होता. थोडस अजिबात काही झालेलं नाहीये. गणलं आहे नाही. येस, थोडस शेणाची वाट बघत होती. येस, वाट बघत होती. पहिली माझी पुरणपोळी अक्षरशः. बट तुझा हा विश्वास आहे तर मी आता ही सेकंड होतीये. भावासाठी रडत नव्हती. तो इथे नाहीये, तो तिकडे आहे. हट हट, यावरून तर मी अजिबातच रडत नसते. अरे बापरे. 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. स्टार किचनच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या सुनबाईकडे जाणार आहोत, म्हणजे पूजा बांदेकर हिच्याकडे. सो लेट्स गो. आज स्टार किचनच्या या खास भागात ती काय नक्की बनवणार आहे, चला पाहूया. वेलकम. थँक्यू सो मच. कशी आहे? छान. हाव आर यू? फर्स्ट क्लास. येस, कम फायनली. फायनली आपला झालाय प्लॅन. आणि बाय द वे घर खूप सुंदर आहे. है ना? थँक्स टू आई. येस. माझं काहीच नाही आहे त्यामध्ये. बस, कुठे बसायचं तुला? इथे बसते, इथे बसते. आय विल चूज ओव्हर हियर. ओके, कारण की हा जो व्ह्यू आहे हा इथे बसून मला मिळणार आहे पाहायला. येस, तुला तो एन्जॉय Very करता येईल. nice. तरी आज पाऊस पडत नाहीये म्हणून, नाही तर ऍक्च्युली असं पण छानच वाटतं. बट येस. बस पाणी देते मी. सो पूजा, कशी आहेस? मज्जेत आहे मी एकदम. कसं चालू आहे संसार? अरे छान चाललंय. मस्त चाललंय. येस. मजा येते हो, अजून तरी. अजून? वा, हे छान होतं. हे माहित नाही, बाकीचे सगळे सांगतात त्यामुळे असं होतं की अच्छा होतं का हे, कारण अजूनपर्यंत तरी नाही झालं. तसे अनुभव आले नाहीये. नाही, त्यामुळे छान आणि चाललंय. अजून तरी सासू पण मजा ना येते. गोड मिळाली. मग प्रॉब्लेम काय तिकडे तर, झालाय. मग काय अशी तर. खाष्ट सासू मिळायला पाहिजे होती, मग मजा आली होती. काय अगं तू का असं? पण ताई अशा आणि दादा पण, म्हणजे काय बोलणार. खूप गोड आहेत खरंच. बरं, बाय द वे ती स्टोरी मला पुन्हा रिपीट करायला आवडेल आणि सांगायला आवडेल प्रेक्षकांना. या मॅडम लंडनला जाणार होत्या. विजा अरे देवा. सगळं झालं होतं. पण साजना, खऱ्या आयुष्यातला साजना, रिअल आणि रील दोन्ही आयुष्यातला एवढं साजना. आठवतंय हेच मला नवल वाटतंय. माझा पहिला इंटरव्ह्यू होता तो. Yes. मला ते आठवतंय, कलावंत स्टुडिओ मध्ये आपण त्या म्हणजे पाराच्या तिथे बसून तो इंटरव्ह्यू केला होता. आणि खरंच येस, कुठे जाणार होते आणि काय चाललंय. पण साजना खऱ्या आयुष्यातला पण साजना तिला इथेच भेटणार होता. सो त्यामुळे तिच्या खऱ्या आयुष्यातला पण साजनाला तिला भेटायचं होतं. आणि साजना ही मालिका पण तिच्या वाट्याला आली. त्यामुळे तिने निवड केली की मी लंडनला जाणार नाहीये, मी भारतातच राहणार आहे. आणि तेव्हा मला असं होतं, अगं ही वेडी, नको जा तू, कशाला थांबते. साजना मालिका, एक मालिकेसाठी तू एवढं मोठं सॅक्रिफाईस करते. पण अजूनही असं वाटतंय मग तुला की नाही, जायला आता हवं होतं? नाही, पण ती या साजनाला भेटली आहे ना. फक्त म्हणून म्हणजे येस. पण बांदेकरांना यांच्यापेक्षा गोड सुनबाई कोणीच मिळाली नसेल. ते तू त्यांना विचार आता. मला नाही मला माहिती. आय सिरियसली मिस ताई राईट नाव. हो. कारण की ताईंनी सगळ्या खोडायच्या सांगितल्या असत्या, कशी आहे काय सगळं सांगितलं असतं. तर नाही येत म्हणूनच मला एक असं हा या पटकन पटकन पुरणपोळी करते, नाही त्यात काही फसलं तर काय परत आता कोण कोण. बरं, तिने स्टार किचन मध्ये आज निवडलेली डिश आहे ती म्हणजे पुरणपोळी.
तर मला असं वाटलं सिरियसली ही करू शकेल का? तर ती म्हणाली, "हो, हो, मी करीन." तर बघूया, लेट्स सी. मला येतो स्वयंपाक करता, मी अच्छा. करते पण. जेव्हा माझ्या हातचं कोणीही खाणार नसतं तेव्हा ते इतकं कमाल होतं आणि जेव्हा मला कोणासमोर तरी ते प्रेझेंट करायचं असतं त्यावेळी आय थिंक मला प्रेशर इतकं येतं की येस. माझ्या मते ते थोडंसं गडबडलेलं असतं. समोरच्याला ते छानच लागतं. पण आता बघू आता. कॅमेऱ्यासमोर छानच म्हणावं लागतं ना. नाही, नाही. मी पण ती पुरणपोळी की फसेल ना, अरे ती यार, आता मजा. तू इतकं बोलतेस ना, आता मला भीती वाटते. आता ती पोळी हसायला नको नेमकी तव्यावर, नाहीतर झालं सगळं. हे मला पाहिजे, सिरियसली हे मला पाहिजे. मला आवडणार आहे हा शॉट. का? म्हणजे माझी काय आहे हे? चांगलं व्हावं ना, चांगलं होऊ देत. येस, हो, आणि नक्कीच. नाही जरी झालं तरी तुला चांगलंच बोलायचंय त्यामुळे. आणि तुला ते खायचंच आहे. तुला काहीही खायचंय कर. आता. हो, तुझ्यासाठी केलंय, तुलाच खायचंय. बरं मला सांग, संसार सुरू होऊन किती महिने झाले? 7. 7 महिने झाले. सो सगळं आता सध्या गुण्यागोविंदाने सगळ्या गोष्टी असतील, हां, राईट? हां, हां. सो किचनमध्ये किती वावर आहे तुझा? बऱ्यापैकी आहे, दोघांचा आहे आणि फक्त माझाच असं अच्छा. नाहीये. येस. आता शूट असतं तेव्हा सकाळी तर गडबडीत फार काही नाही करता येत. पण ताई आहेत माझ्याकडे, त्या छान डबा करून पाठवतात मला. पण घरी आल्यावर एक अट्टाहास असतो, की दोघं मिळून आपण काहीतरी करूया किंवा कधी लवकर होणार असेल किंवा माझं कधी उशिरा होणार असेल, तर सोहम आवर्जून म्हणतो, की "दमली आहेस ना, थांब मी आज काहीतरी करतो." सो स्वीट. तसं हो, तसं छान वी एन्जॉय दॅट टाईम. आम्हाला किचनमधला तो आमचा जो काही वेळ असतो, तो मोमेंट असतो तो खरंच आवडतो. आणि दोघांना तसं जमतं बऱ्यापैकी. असे त्यामुळे ते वाद नाही होत का, की नाही, अरे नाही. कोणी असं म्हणजे काय म्हणतो, कधी काही वाया नाही जात किंवा काही खराब नाही होत पदार्थ. जे करतो आम्ही ते खाणेबल असतातच आणि रादर ते इतक्या प्रेमाने केलेले असतात, की ते संपतात. पण ते असं व्यवस्थित. असतं ना, थांब रे तुला नाही जमत, मी करते. त्या ते होतात. हां, थोडंसं. पण आय डोंट थिंक दोघांपैकी म्हणजे आमच्या दोघांपैकी कोणी पण असं डॉमिनेटिंग आहे, की थांब नाही जमत आहे वगैरे. मला नसेल जमत असं, की मी तुला सांगतो त्या पद्धतीने कर. हे असं नाही होणार, नाहीतर हे खराब होईल. एवढं इतकं समजावून. अच्छा. छान. आणि एक वेळ माझ्याकडून ते येत असणार असं, की थांब रे थांब. काय करतोयस वगैरे. आणि एकदा असं झालं पण होतं, की लक्ष नाहीये, लक्ष नाहीये आणि आता कसं असतं रोजच्या सवयीप्रमाणे गॅसचा बर्नर आणि त्याचा अंदाज आपल्याला असतो. राईट. ज्याला जो नवीन आहे त्याला तो तितका पटकन येत नाही. तर त्याने जरा गॅस त्याच्याकडून मोठा राहिला होता आणि मी काहीतरी करते, तो काहीतरी करतो आणि मी म्हटलं, "सोहम," म्हटलं, "तू काय केलंस?" ते झालेलं होतं आणि तू आता तो पॅन इतका तापला की ते थोडं खाली लागलं होतं. बट लकीली ते खराब नाही झालं. बट मी त्याला नंतर सॉरी पण म्हटलं होतं, की "आय एम सो सॉरी." मी पटकन असं रिॲक्ट झाले. बट काही खराब नव्हतं झालं. सो त्यानंतर मी असं काही नाही केलं त्याला. पण हीच पण खरी मजा आहे. ती खूप अशी वाईट वाईट माझी रिॲक्शन होती. "काय तू काय केलंस?" पण संसारातली हीच खरी मजा आहे माझ्या मते. हो. हीच सुरुवात असते संसाराची. ती नोकझोक झाली पाहिजे. तो येस. आरडाओरडा झाला पाहिजे. येस, नाहीतर तो येस. संसार कसला, राईट? खरं आहे. ती गंमत आहे त्यातली. येस. ती बरं गंमत मला आहे. सांग, आजेज दादाला काय स्पेशली बनवून तू दिलंयस? कसं खायला घातलंय स्पेशली? पहिली डिश आठवतेय? मला जेन्युइनली पहिल्यांदा मी काय करून खाऊ घातलं ते नाही आठवते. माझ्या मते मी आता नाही खरं आठवत आहे, पण त्यातल्या त्यात जे आठवतंय ते मला वाटतं स्वामींच्या इथे देवळात मी येणार होते आणि मी जिथे राहायचे तिथून मी येणार होते, तर मी डब्यात छान पायनॅपल शिरा करून आणला होता. तुझ्या हाताने? येस. ओके. मी करून आणला होता तो आणि तो सगळ्यांनाच आवडला होता. सो प्रोबॅबली तीच गोष्ट असेल जी सगळ्यांनी पहिल्यांदा खाल्ली आहे. ओके. आणि आता रोजच्या रुटीनमधलं? रोजच्या रुटीनमध्ये सकाळी खरं तर आईंच्या हातचे पोहे मला जास्त आवडतात. पण कदाचित असं असतं ना, की आईंच्या हातचं खाऊन मी जरा करते ती चव थोडी वेगळी लागते त्यामुळे बाबांना पोहे पण आवडतात. तर अच्छा. पोहे आहे किंवा एरवीतलं मी पास्ता छान करते किंवा अशा गोष्टी आवडतात त्यांना. क्या बात आहे. सो माझ्या मते आपण इथे वेळ न घालवता डायरेक्ट किचनमध्ये जाऊया आणि हिची पोळी फसतीये हे काय की आहे अगं की तुझं? छान होते हे मला बघायचंय. मला कळलंय आता तुला मनापासून ती फसलेली हवी आहे. सासू बघ माझी सासू माझं जाच आणि करत नाही ताई तेवढी ज्या तू ओरडतील करतेस. हिला फोन करून, तो मला एक्सपिरियन्स ताई म्हणते बरं झालं मी ओरडली तिला, तू बरं झालं. नाही, हे नाही होणार आहे. हे ओरडणं तर अजिबातच नाही होणार आहे. त्या उलट काय गं काय दोघीही आम्ही त्या गोष्टीवर हसू. लेट्स सी, बघूया. घरात आज ही एकटीच आहे त्यामुळे किचन किती साफ सुथरं ठेवलंय. घर तर आहेच सुंदर डेफिनेटली छान ठेवलंय. हॉल तरी छान ठेवलाय. किचन मध्ये खरा पसारा बघायला नाही मिळतो. नाही नाही तुम्ही येणार आहात म्हणून मी साफ करून ठेवलं. बघितलं ताई? लेट्स सी, बघूया. चलो. येस लेट्स गो. चलो चलो चलो.
सुरुवात काय करतोय आपण? आता तू मला म्हणाली होतीस की श्रावणातलं करतोय आपण, Yes. सो काहीतरी तसं स्पेशल पाहिजे. डेफिनेटली. मोदक तू म्हणालीस झालेत करून, श्रीखंड पुरी तू नाही म्हणालीस डिरेक्ट, हे इतका सोपं नको श्रीखंडपुरी वगैरे. एवढं कोण म्हणजे श्रीखंड घरी तर बनवणार नव्हती. तू बोलली असतीस तर केलं पण असतं. बरं. नाही मग ते खूपच अवघड झालं असतं खरं तर सोप्पच्या बोलण्यात. पण नाही, मग आज आपला बेत आहे पुरणाची पोळी. वाव. आणि पुरणपोळी आहे तर मला ऍक्च्युली त्याच्यासोबत कटाची आमटी जाम आवडते. असं तिखट Yes, जराशी छान definitely. तर्री वगैरे असायला हवी, तेवढं खाऊन झोपायचं. सो आजचा तोच let's- बेत आहे. आणि अर्थात कुरडई आहे. सो ह्या 3 गोष्टी मी तू दिलेल्या वेळेत करू शकते. सो गो अहेड. पण त्यातल्या त्यात मी काही गोष्टी म्हणजे आता मी तू येईपर्यंत प्रिपेअर करून ठेवल्या होत्या. अच्छा. एक म्हणजे कटाच्या आमटीसाठी थोडं वाटण केलं होतं. बरं. हा मेन कट असतो. चण्याची डाळ शिजवत असतानाच ते पाणी. काय काय आणि असतं मग- प्लीज एक्सप्लेन. चण्याची डाळ आपण कुकरला लावली हा. की त्याचं जे वरचं पाणी असतं ते आपण टाकून नाही देत, आणि त्याचाच खरं तर जो स्टार्च असतो त्याचाच घट्टपणा येतो आपल्या गटाच्या आमटीला. नुसतं अच्छा तू परीक्षा मग तू का आलीस? म्हणजे तुला मला वाटतं असं वाटलं नाही की जमत मग ते आहे? बनवून ठेवलं असेल कोणीतरी आणि मग ही म्हणून वा 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 वा, नाही नाही असं काही नाही, असं चिटिंग नाही करत मी. आणि त्याच हे जे पाणी आहे ना त्याच चण्याच्या डाळीचे पुरण केलं. अजून काही एक्सप्लेनेशन देऊ? बरं, गुळ आहे का साखर आहे? नाही, मी गुळाचं करते, मला गुळाचं आवडतं. बरं. आणि त्यातल्या त्यात ते हेल्दी होतं असं मला वाटतं. साखर म्हणजे डायरेक्ट 2 वाट्या साखर, बापरे. पण सुरुवात तर करूया. तर मी वाटप तर केलंय, पण तरीही त्यामध्ये काही गोष्टी मी ग्राइंड करून टाकणार. बरं, हे जे वाटप आहे त्या वाटपामध्ये काय काय टाकलंयस? कांदा आहे, हम्म. खोबरं आहे सुकं, आणि लसूण आहे. ओके, ते छान परतवून मी ते ग्राइंड करून ठेवलंय. आणि आता पुढच्या पण गोष्टी मला ग्राइंड करायच्याच आहेत खरं तर. हे असं रेसिपी सारखं नाही एक्सप्लेन करत आहे मी, मला येतं कारण नाही, ते प्रेक्षक ओळखतीलच तुला किती येतं किती अगं. नाही, त्यामुळे तुला सांगायची गरज नाहीये. नशीब नाही, पण मी मध्ये मध्ये सांगत जाईन कारण येस. हे पदार्थ असे हे बघ, हा. एखादी बाई जेव्हा एखादा व्हिडिओ बघते हा तेव्हा ते होतं चापसूक. किचन मधल्या वावरण्यापासून ते ती कशा पद्धतीने लसूण कापते, कशा पद्धतीने अद्रक चिरते, त्याच्यावरून कळतं ती सुगरण आहे की नाहीये. अच्छा, तू जज करायला सांगते सरळ सरळ. बापरे आई, खरंच मला amazing माहित बाई. होतं, तू मला सांगितलं होतंस की काही नाही ग, आम्ही येणार, तू कर, आपण ते शूट करू आणि छान खाऊ गप्पा मारत मारत. हा पण स्टार किचन कशासाठी आहे? कशासाठी आहे? कारण की स्टार्स खरंच किचन मध्ये वावरतात की सगळं आपल्या मेड करून I घेतात think- आणि फक्त अशी फोडणी घालतात वरतून? नाही नाही नाही. पण आपले सगळेच कलाकार तेवढे हौशीने किचन मध्ये वावरतात, स्वतःच्या हाताने बनवतात. मला एक असं पण वाटतं की मला हे येण्यामागचं कारण असं की मला एक तर मुळात खायला आवडतं, अच्छा, त्यामुळे मग मला हे करायला पण तू आवडतं. कधीपासून शिकलीस जेवण वगैरे असं बनवणं? नाही ग, शाळेत असल्यापासूनच थोडं थोडं आपण बघतो, आईला मदत करतो. मग आई बाबा घरी नसताना एखादा पदार्थ मॅगीच्या पलीकडे जाऊन आपण करून बघतो. मग आपण कामानिमित्त बाहेर राहायला लागतो, मग करायला लागतो. सो हळूहळू जमतं. मग असं कधी कुठला पदार्थ जो केलायस आणि फसलाय? मला वाटतं चिक्की मी घरी ट्राय करत होते ग एकदा, आणि ते गुळच चुकीचं होतं. माझा फॉल्ट नव्हता. माझा फॉल्ट नव्हता त्यामध्ये. एक्सपेरिमेंट करायची काय गरज होती? अगं काय एक्सपेरिमेंट, उलट ते किती सोपं आहे. गुळ, तूप आणि त्याची तार तुटेपर्यंत ते हे करायचं. त्याच्यामध्ये मग तुझं अगं जो पण काही- आपण कलाकार आहोत, आपला शेड्यूल एवढं टाईट असतं की आपण एवढा वेळ नाही, देत मला होतं, मला होता थोडा वेळ तेव्हा. आणि होतं म्हणलं काय 4-5 इन्ग्रेडियंट्स आहे, काय सतत खीर आणि शिरा करायचा, म्हणून बरं. मी ते करायला घेतलं. आणि ते जामच गणलं होतं. म्हणजे मी सांगते काय, त्या पॅनला तो गूळ इतका असा घट्ट बसला होता की तो 2 दिवस मला पाण्यात ठेवायला लागला होता की अरे हे आता कधी काय होईल असं. आणि ही गोष्ट माझ्या आईला पण नाही माहितीये. सो आता ती कळणार आहे तुझ्या आई. आता ही कळणार आहे बरं, आईला. त्याच्यानंतर मग जमलंय, त्याच्यानंतर परत ट्राय केलेस की नाही? नाही, हिंमतच नाही झाली. नाहीच झाली. आणि मी हे बोलण्यात मला ही एक गोष्ट कळली आईकडूनच, की चिक्कीचा गूळ वेगळा असतो. राईट. आणि मी आणलेला गूळ वेगळा होता, त्यामुळे ते कम्प्लिटलीच फसलं होतं. त्यामुळे इथे तू ट्राय करू शकते सून इथे? म्हणून. त्यामुळे ती कढईची हालत जी होईल
ती 2-3 महिने तुला तू नक्की का आलीस इथे? 2-3 महिने ताई जे ओरडून ओरडून हिचं बरोबर करेल. 2-3 महिने नाही. जर खरंच असं काहीतरी झालं तर मी तर म्हणेन आम्ही गमतीशीर पद्धतीने आम्ही ते लाईफ लॉंग आम्ही सांगत राहू Yes. सगळ्यांसमोर. आणि ताई असं तो झालं किस्सा एवढा होतं. मजेशीर पद्धतीने सांगतील हो, रंगून. आणि मला पण मजा येईल, मला अजिबात वाईट नाही वाटणार त्यामध्ये. बरं, ताईंच्या आजची कोणती डिश तुझी आवडती? अरे सगळंच त्या छान करतात. माशाची आमटी असू देत किंवा व्हॉटेव्हर, हाताला जी काही एक चव आहे ना. ताईंच्या हाताला वेगळीच आहे. हो Right. हो हो आणि ते तेवढं कमालच हौशी आहेत आहे. स्वतःच्या हाताने बनवून सगळं करून घेणार हो. नाही सगळं. बेसिक अगं, झुणका असू दे, कुलथ्याचं पिठलं असू देत, सगळंच ऍक्च्युली. साधी भेंडीची भाजी करतात तरी किती छान लागते. वरण करतात ते पण छान लागतं. किंवा ते एक म्हणतात ना, आईची माया असते ती. आईच्या मायेने भात पण जास्त मऊ लागतो, ते तसं आहे. माझी आई पण सगळंच छान करते ग, आणि मला सगळंच ऑलमोस्ट सगळ्याची आठवण येते. पण रादर आता इथे पण इतकं सुंदर बनतं की मिस तितकंच करायची असं नाही. वेळच हा, येत नाहीये. पण माझ्या आईची एक खासियत अशी की तिने ना कधी तसं टिपिकल मला फक्त भाजी पोळीच खा किंवा वरण भातच खा असं केलं नाही. तिने डब्यात पण मला इतके वेगळे पदार्थ द्यायची ती. पास्ता करून आणि वेगवेगळे पराठे करून आणि भाज्यांचे फ्रँकी रोल वगैरे करून द्यायची ती. पण शाळेत असं कधी झालंय आईने डब्बा दिला आणि तू खाल्लाच नाहीये, ती भाजी खाल्ली नाही, आई नेहमी ओरडायची तुला? 2 किस्से आहेत आता यावर. बरं. आपण आधी हे करून घेऊ आणि मग मी सांगते तुला. किंवा थांबे थोडं गार होऊ दे, तोवर मी किस्सा सांगू शकते. एक म्हणजे असं कधीच झालं नाही की आईने डबा दिला आणि मी खाल्ला नाही. उलट माझ्या मैत्रिणी पण आईच्या डब्याची वाट बघायची. कारण मी जसं सांगितलं की कधीच असा टिपिकल तिने डबा दिला नाही. किंवा भाजी पोळी जरी असेल तरी भाजीला एक वेगळी चव असायची. असं छान काहीतरी ती करून देणार, रोल करून देणार, चीज वगैरे किसून देणार भरपूर, की सो दॅट भाजी जास्त खाल्ली जाईल. मग पास्ता देणार, गरमागरम पराठे. आणि प्लस त्याच्यात एक अशी गंमत होती की माझी शाळा आणि माझं घर जवळच होतं. तर आई पहाटे डबा करून गार देण्यापेक्षा ती गरम गरम डबा आणून द्यायची. तर त्या गरमची पण ती सवय होती. तोंडाला पाणी सुटतंय. सो ती पण एक गंमत होती. म्हणून पण माझ्या मैत्रिणी पण थांबायच्या आणि गरम गरम व्यवस्थित असा सपाचट व्हायचा तो डबा. आणि दुसरा किस्सा असा की लहानपणी एकदम म्हणजे आपण शाळेला टमटमने वगैरे जायचो ना, तेव्हा आई मला डबा द्यायची आणि शाळेत तो संपायचा नाही आणि आई घरी जाऊन ओरडायची. तर शाळा सुटली, टमटमने मला घराबाहेर गल्लीच्या बाहेर सोडलं. तिथून हार्डली 100 मीटरवर माझं घर असेल. पण आता आपला डबा संपला नाही आहे आणि घरी गेल्यावर आई ओरडणार. म्हणून मी गल्लीच्याच तिथे एक आजी होत्या, त्यांच्या घराच्या दारात बसून तो डबा खात होते, ढकलत होते. तो काही संपेना. आणि आईला असं की अरे वेळ झाली आणि आली कशी नाही. आई म्हणून बघते इथे काय करतेस. मम्मी तू ओरडली असते, डबा संपवला नाही म्हणून ते डबा संपून घरी येतात. कुठली भाजी होती ती याची? मला आठवते पुलाव का काहीतरी होता आणि बऱ्यापैकी होता ग डबा. आणि नसेल माझं ॲपिटाईट तेव्हा तेवढं, किंवा नाही शाळेत मी खूप अशी शांत होते, कोणासोबत बसून नाही खायचो आपण, त्यामुळे पटकन पोट भरतं वगैरे प्रकार. त्यानंतर आईने नाही मला कधी काही हे केलं की ठीक आहे जेवढं जाईल तेवढं खात जा. मस्तच झालेलं आहे हे आपलं छान. चला मग आपण आता फोडणीची सुरुवात करू. येस. असं तुला लेस ऑइल वगैरे असं काही आहे का? अजिबात नाही. कारण कट असा वर तर्री येईपर्यंत पाहिजे असतं. हवंच तेल त्यामध्ये. बरं, असं कुठलं ठिकाण आहे जिथे तू आणि सोहम आवर्जून जाऊन तिथे म्हणजे ताव मारतात त्या हॉटेलमध्ये किंवा त्या ठिकाणी, असं कुठलं? हो, मुंबईत पण आहे, स्ट्रीट फूड पण आहे. आणि दोघंही खरं तर आम्ही फूडवरून कनेक्ट झाल्या कारणाने आम्ही खूप खातो बाहेर. मग पण बॅलन्स पण ठेवतो. घरी पण तेवढंच आम्ही हेल्दी खातो. मग पण पुण्याला मी त्याला जगदंबला घेऊन गेले होते. अच्छा. हो, आवर्जून. आणि आम्हाला खूप आवडलं होतं. फुल मांडी वगैरे घालून आम्ही तो आळणी भात आणि सगळंच मज्जा केली होती तिकडे आम्ही. आणि मुंबईत पण अशा कितीतरी जागा आहेत अगं. तरी अशी फेवरेट जागा कोणती आहे? फेवरेट आम्ही युजली मागे होती ना जरा, आम्ही युजली जरा जॅपनीज क्विझिन्स आणि कोरियन आणि अशा जागा जरा एक्सप्लोअर करत असतो. बाकी
बाकी तर काय खातोच आपण, पण अशा जागा एक्सप्लोर करायला आम्हाला एक अशी वेगळी कुठली मजा डिश येते. आहे जी सोहम कधीही म्हणजे त्याला कधीही एनी टाइम फेवरेट वाली डिश कोणती देते? एनी टाइम फेवरेट डिश नाही आहे, पण त्याला बुंदी आणि शेवचे जे कडक लाडू असतात तर त्याला जाम आवडतात. ते तू त्याला बरं. कधीही दे, तो ते खाऊ शकतो. अच्छा, आणि तुझ्या बाबतीत? आणि माझ्या बाबतीत मी खरं तर त्याला बिर्याणी आवडते माझ्या हातची. अच्छा, नॉनव्हेज त्याला आवडतं बऱ्यापैकी. आणि तुझी अशी कोणती डिश आहे जी तुला एनी टाइम कधीही दिली तरी खाऊ शकतो? माझी अशी, अच्छा ओके, मला वरण भात आणि लोणचं मला कधीही दे तू, किंवा पाणीपुरी, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, ते लाईक आता कळलंय ते सगळ्यांना, तर ते पण एक आहे आणि हे पण एक आहे. बरं मी तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरं मोहरीची हो हो, बघितलं मी ते. कढीपत्ता. नाही तू अशी माझ्याकडे खास बघतोय, सासूबाईंसारखी बघतोय. बघतेस म्हणून म्हणलं सांगावं. आणि वाटप, आणि हा जो एक आपला मसाला होता. बरं भाऊ, हा एक सॉफ्ट कॉर्नर असतो. सो रक्षाबंधन बरं, तुझ्यासाठी सॉफ्ट नाही, म्हणजे आपण आहेच, कितीही आहेच. भावाला वरतून तू नाहीये तो चांगला. खरं तर कठोर पिलर आहे माझ्यासाठी, त्यामुळे असं सॉफ्ट कॉर्नर नाहीये माझ्यासाठी. सो स्वीट. सो कशा तुझं आणि भावाचं रिलेशन कसं? अरे काय सांगू, मी जसं आता म्हटलं की एक वेळ त्याच्या मनात माझ्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहेच, ते आहेच. बट आय थिंक मी कधी एक्सेप्ट नाही केला हा फॅक्ट की माझ्या मनात त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे असं. कारण लहानपणाचीच मी तुला गोष्ट सांगते, आई मला हे सांगते की मला उत्तम जर कोणी सांभाळत असेल, जेव्हा आई बाबा कामावर जायचे, तर तो माझा भाऊ होता. असं माऊ माऊ करत मागे पुढे, मग मला भरवण्यापासून सगळं त्याने केलेलं आहे. येस, बट मला आठवतं ते माझ्याशी भांडलेलंच आठवतं ना, तर मला कशाला सॉफ्ट कॉर्नर. पण नाही, इट इज ऑब्व्हियसली भाऊ बहिणीचं हे नातं आहे तर एक वेगळी गंमत असते ती. आणि असं हक्काचं नातं कधीच कुठलं नसतं दुसरं, ज्याच्याशी आपण हक्काने भांडतो, मारामाऱ्या करतो. पण तीच आई बाबा नसताना जी काही घरातली आपली मजा असते, किंवा एकमेकांच्या गोष्टी लपवाछपवी असते, स्कूल कॉलेजमधलं किंवा बाहेरचं वॉट एव्हर, यू ग्रो टुगेदर ना इन दॅट हाऊस, तर ती मजा वेगळी असते ती. भावाचे किती अफेअर्स तू लपवलेत आणि तू बापरे, अफेअर्स तू काय, नाही. तू नक्की विचार सांग. दे. तर सासू जुनेमध्ये तरी भांडणं लावशील, नाही तर भाऊ बहिणीमध्ये तरी भांडणं लावशील. इन काय जनरल आहे? आपण हे बेसिक असं की भाऊ बहिणीचं मी लपवलं आहे किंवा असं कधी काय केलंय? असं हे बघ, टू बी ऑनेस्ट, माझे आई बाबा पण इतके कमाल होते ना की आम्हाला दोघांना कधी असं काही लपवाछपवी करायची गरज नाही पडली. अच्छा, बट त्यातलं त्यात काय असू शकतं, मी होमवर्क नाही केलाय तर जा तुझ्या दादाला बोलवून आण वगैरे प्रकार. मग दादाला घेऊन जाईपर्यंत दादा काय केलंस तू, का बोलवलंय मला, मला मला अभ्यास नाही आहे का, सतत मी तुझ्याच वर्गात येत बसू का कंप्लेंट ऐकायला. प्लीज घरी सांगू नको, प्लीज घरी सांगू नको. काय तुझ्या कंप्लेंट जास्त असायच्या? हो, कारण तो जरा स्टुडियस आणि असाच होता, आहे अजूनही रादर, आणि मी जरा होते मस्तीखोर. बरं, तो स्टुडियस आहे म्हणून तो आता कुठे आहे प्लीज प्रेक्षकांना सांगा. कसलेस ग, कसलेस ग. नाही, तो जर्मनीला असतो, तो हुशार आहे म्हणून, आणि ठीक आहे, आता त्याचं नशीब तिकडे होतं, माझं नशीब इकडे आहे म्हणून मी इकडे हुशार आहे, तो तिकडे हुशार आहे. बरं, तुमचं कधी मग भेटलास दादा, कधी येऊन गेला? आत्ता लग्नाच्या वेळी येऊन गेला होता. ओके. येस, हा थोडासा आपण एक्सपेरिमेंटल मसाला टाकूया. अच्छा, तो उगाच आहे म्हणून टाकला? हा, मला असं जाम उगाच काहीतरी हा, आपलं. असं करायला आवडतं की जे नसतं रेसिपीमध्ये, टाकून बघू ना कसं लागतंय. बरं, तुम्ही स्पेसिफिकली मसाले कुठून मागवता काय? हे तर आई गावाहून आणून देतात, आणि त्यांनी मला पण आणून दिलेत, तिखट पण आणि मालवणी मसाला पण. आणि हा एक असंच माझ्या आईला कळलं की आपलं हे सेगमेंट असणार आहे, तर ती परवा मंगळगौरीला आली होती, तर ती म्हणाली काळा मसाला गोडा मसाला हा वापर, हो मी देते तो. म्हणलं ओके. असं म्हणून तिने ते पाठवलं. बरं, तुझ्या घरी ही मसाला घरी बनतो का बाहेरून तुम्ही? कधी कधी घरी बनतो, कधी कधी म्हणजे ह्या वर्षी आहे वेळ तर ह्या वर्षी बनतो, नाहीतर मग बाहेरून किंवा गावाहून मागवतो आपण. ओके. तसं ते आहे. तिखट आहे हा. हां. तिखट आहे. तुला स्पायसी आवडतं की? खूप मला स्पायसी आवडतं, मला गोड इतकं असं नाही. मला आणि नाही सोहमला? असं होतं. त्याला विशिष्ट काही गोष्टी गोड आवडतात. खव्याची पोळी आहे, पुरणपोळी आहे,
इवन माझं पण म्हणजे काजू कतली आहे वगैरे अशा गोष्टी मला बरं गोड मला एक आवडतात. विचारायचं ते म्हणजे ताईंनी अशी कुठली तू खाल्ली नाहीयेस कधीच लग्न आधी हम्म. एखादी डिश एखादी भाजी? अगं हो, त्याला काय मी विसरले, मुगाचं कढण. ही गोष्ट मी कधी, तुला पण नाही नाही माहिती आहे? माहिती. आणि ते खूप कमाल आहे. मुगाच्या डाळीचं, आपली जी पिवळी डाळ असते हम्म. त्या डाळीला खिरीसारखं, आय गेस, मला माहिती नाहीये रेसिपी ती, पण खिरीसारखं दुधात शिजवून आपण ते करतो. ते काय असतं आता ते छान असतं. त्यात गूळ, दूध आणि असं वापरलं जातं. पण दॅट वॉज समथिंग मी आधी नव्हतं खाल्लं आणि जे मला आवडलं आणि मला असं झालं, यार ह्या काहीही करू देत हे छानच लागतं. अच्छा. असा वाला प्रकार आहे तो. बरं अशी कुठली डिश ताईनी बनवलेली आवडली नाहीये पण आता ताटात वाढली आहे आणि ताई खा म्हणतात म्हणून खाल्ली भाजी किंवा काय? आईंनी केली आहे म्हणून असं नाही, पण इन जनरलच ना, मला माहीत नाही, मी माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं की तू राईट खाल्लं नाहीयेस म्हणून तुला प्रॉब्लेम आहे, तर मी आणून खाऊ घालते. पण तरीही मला नाही आवडलेली म्हणजे तो पदार्थ म्हणजे हे तोंडलीचा भात किंवा तोंडली, हा माहीत नाही, मला ते आवडतच नाही. म्हणजे आय हॅव हॅड डिफरंट फॉर्म्स ऑफ इट, बट ते नाहीच कधी मला म्हणजे कोणाच्याच आवडलं. हातचं तुला तोंडली या भाजी आवडलीच नाही. भाजी पण नाही आणि तोंडलीचा भात मला असं झालं, का असं काही करायचं आहे. एवढा एक्सपेरिमेंट नको. हा, ते माहित नाही, पण मला ते नाही आवडलं कधी. तिने आता चक्क रॅगिंग म्हणतात ना तसं काहीतरी केलं. का माहितीये? तिला माझं काही चांगलं दाखवायचंच नाहीये. मी कॅमेरामॅन विचार माझा इतकं थांबा करतेय. मॅडम 2 मिनिटं 1 मिनिटं असं सारखं तिला त्रास देतोय ना, 2 मिनिटं मॅडम थांबा मला शॉर्ट पाहिजे म्हणून ती तुला त्रास देते. असं गरम केटल म्हणलं, देऊ चटका बाजूला मला टाकायचं त्यामध्ये. लिटरली तिने असं केलं कॅमेरामॅन बरोबर, फुल ऑफ रॅगिंग. पण शाळेमध्ये किंवा हेच अशी जागा होते मी, ही अशी जागा होते मी. केलीयस? अगं अशी काही मुलं असतात बघ शाळेत की जे खूप दंगा करत असतात, मग त्यांना मुलींमध्ये बसवतात, तर त्यांना माझ्या शेजारी बसवायचं, मला दंगा नाही करायचा. हो, खरंय खरंय, त्याला माझ्या शेजारी बसवायचं. आणि काही काही वेळेला मी मस्ती करायचं आणि नाव त्याच्यावर जायचं, का तर तो बदनामच ना की हा मस्ती करतो. ही मस्तीखोर पूजा आहे हे दाखवायचंय मला प्रेक्षकांना. बरं ठीक आहे, चालेल. ती गोड 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 पूजा आम्ही मालिकेत गोड बघतो, पण आहे ते मालिकेत बघतोच की आम्ही. वा, हे छान आहे. आता हे उकळू देऊया आपण. तोवर आपण पुरणपोळीची तयारी करूया. सुपर. बरं दूध किती वेळ उतू गेलंय आणि दुधाकडे लक्ष ठेवायला अरे सांगितलं? नेहमी हे लग्नानंतर किंवा लग्नाआधी इतकं नाही व्हायचं, कारण मी टेट्रा पॅक वापरते. पण लग्नाआधी म्हणजे मी जेव्हा आईबाबांसोबत राहायचे तेव्हा ते खूपदा झालंय. आईने सांगितलंय, बिचारा त्या भांडं काळं झालंय वगैरे, हे झालंय माझ्याकडून. आणि मला अजिबात गिल्ट नाहीये ते सांगण्यामध्ये. बरं ताईचं कधी जेवणावरून असं कधी ओरडा खाल्लायस की नाहीच खाल्लायस कधी? नाही अजून तरी मी खाल्लं असा काही 7च ओरडा. महिने झालेत ना, थांबा जरा. काय अगं 7 वर्ष, 60 वर्ष झाली तरी असं नाही आहे एवढं. असं शक्यच नाही होणार. नाही, ओरडावा त्यांनी, मला तर हक्काने ओरडावा, माझं काही म्हणणं नाहीये. आणि तो मुमेंट माझ्या नशिबात यावा आणि तो मी कॅप्चर करावा अशी माझी खूप इच्छा आहे. कारण मी फुल ताईची, बघा ना ताई कसं करते ना ही, बघा. मला तर जाम वाटत होतं फोन करून सांगशील, काय ताई किती पसारा होता आणि काय केलं होतं तिने. बघा ना किचन कसं टकाटक ठेवलं पाहिजे होतं. तिला माहितीये फोन करून सांगितलंय तरी पण तिने ठेवलं नाही. मी आपलं आता बोलू नाही शकत म्हणून, नाही तर काय केली होती ती पुरणपोळी वगैरे. हा म्हणजे अगदीच ते आता कॅमेऱ्यासमोर मला छानच झाली असं म्हणावं लागलं ताई तुमच्यामुळे. मग पण काय नाही, तर. पोरगी खूप सुगरण दिसते आणि माझ्या होते प्रेक्षकांनाही कळलं असेल की खरंच खूप सुगरण आहे. चला, हे आता कारण की किचनमध्ये आपण कुठलीही गोष्ट करतो त्याच्यावरून लगेच कळून येतं कसं आहे. छान झालेलं आहे. तरी इतकी आली नाहीये, बघूया आता ते उकळून झालं तर येईल. आपण फायनली पुरणपोळीला ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. करणार तू करणार, डोंट वरी. स्वामी समर्थ. बरं तुला स्वामींची प्रचिती कधी आली आणि तू कधी स्वामींची भक्त झाली, असं काय कुठला क्षण आहे? असं खरं तर असं काही क्षण नाहीये. आय थिंक ते होणं होतं आणि ते झालं, ते आपसूक जोडले गेले. आपसूक माझं
त्यांच्याकडे पाऊल वळलं आणि ते झालं. असं काही त्याला काही फार असं काही त्याला स्टोरी नाही, पण ते आहे. येस. ते उतरा दोघांनी खाली. अजिबात शॉर्ट्स घेतलं तर बघा तुम्ही. बंद करा ते. कटात बोट टाकेल तुझा मी. मगाशी चटका देत होती, आता डायरेक्ट. बरं, नाही हे बेसिकली थोडस अजिबात काही झालेलं नाहीये. गणलं आहे. नाही. येस, तू थोडस याच क्षणाची वाट बघत होती. येस, वाट बघत होती. खबरदार माझ्या सासूबाईंना हे कळलं. ते कळणारच आहे. आणि मी खास करून ही लिंक ताईनं शेअर करणार. जमलं तर दादाला पण शेअर करणार. दादा अशा डोक्याला हात लावतील, काय करून ठेवलं पोरीने. थांबा, कोणी बघू नका हे. तू पण बघू नकोस, थांब जरा. मला वाटलंच होतं तू आलीस तर हे आता असं होणार म्हणून, पण ऍक्च्युली नाही. मी हे आत्ता पण मी फिक्स करू शकते हे. मी फिक्स करू शकते हे. ट्राय युअर बेस्ट. येस. म्हणून मी पेनड्रॉप सायलेन्स केला. लेट्स सी. तिला पूर्ण आणि त्यात concentration- मला असा तिने हे दिला की एक कॅमेरा ऑफ आहेत, तू कर तुझं. कॅमेरा ऑफ आहे असं तिने केलं. पहिली गोष्ट मी तिला सांगितलं, आय यू शुअर तू पुरणपोळी करू शकतेस? तर ती म्हणे हो हो मी करतेच, मला येतच. आणि मी म्हणाले पुरणपोळी, तर मला वाटलं ठीक आहे, तिने सवय असेल, केली असेल भरपूर वेळा. इट्स नॉट इझी. अरे मी खरंच करते. पण आता थांब, आता आपण हे जर आपण बाजूला ठेवू. ही आपण छान गाणी. मामी अगं माझी पुरणपोळी खराब झाली. अगं असं बोलत नाही झाली आहे ती. ती पहिली गण- माझी पुरणपोळी अक्षरशः. बट तुझा हा विश्वास आहे तर मी आता ही सेकंड होतीये बऱ्यापैकी. फक्त हिची आता परत मी हिला बघूच देणार नाही माझ्या पुरणपोळीकडे. गणली आहे पहिली पुरणपोळी. नाही पण थँक्यू. बघ ओ माय बास बास. बाय बाय बाय. लव्ह यू. हे बघ, ही नाही होते चुकीची. बघ ही व्यवस्थित होतीये. आता जर ही चुकली तरी ही माझी जबाबदारी आहे, असं काही नाही नाहीये. नाही नाही. मी तुला सांगते काय, मी कॉन्शियस झाले होते. मला प्युअर प्रेशर आलं होतं. तुला माहिती आहे, माझ्या कॅमेरामॅननी पण विचारलं आज काय डिश आहे स्पेशली. मी सांगितलं पुरणपोळी. त्यांनी अख्ख्या ऑफिसमध्ये सांगितलं आज आम्ही पुरणपोळी खायला जाणार आहोत, टिफिन नाही खाणार आहोत. हा विश्वास त्यांनी दिला होता, माहिती, मी त्यांना दिला होता. आणि तू त्याच्यावर पूर्ण असं पाणी फिरवलं आहे. आपण एक काम करूया का, मी गपचूप भात लावून. हे मला खरंच जमतंय यार, तू असं का केलंस. पण तरी सी माझं स्पोर्टिंग स्पिरिट बघ. आणि मी मुद्दाम ठेवली आहे ती, ही लपवली नाहीये तुझ्यासारखं. ती कशी लपवशील, ऑलरेडी ती कॅमेरामध्ये कॅप्चर झाली आहे. पण तरी सुद्धा मी ती लपवली नाहीये. बरं, आता माझ्या कॅमेरामॅनला दया येते की होऊ दे बाबा हिची एकदाची पुरणपोळी, की लवकर होऊ दे फक्त असं, किंवा बस झालं आता. हसू नकोस तू कोपऱ्यात उभी राहून, दुष्ट. असं वाटतं तूच करते माझी सासू आहे. पुरणपोळी आहे, करते पुरणपोळी तू मी. परत ये, पुन्हा ये तू. करते मी, खूप छान करते मी. खरंच आहे का, इतकं खोटं बोलीन मी. जेव्हा कॉन्फिडन्स तिथे घेतलं होतं ना पुरणपोळीचा, मला तर तू जेव्हा तिकडे इंटरव्ह्यू घ्यायला होतीस ना, तेव्हाच मला असं झालं होतं, आज ही एवढं बोलते तर नक्कीच. पण ठीक आहे, तरी बग त्याला म्हणतात काय, वॉट एव्हर म्हणतात. काय म्हणतात त्याला, की ते चुकत सो असताना थँक्स पण टू मी मी ते- फॉर दिस. नाही का, यू शुड थँक्स, हे माझ्यामुळे ही थँक्स टू idea- यू फॉर दॅट.
अच्छा, ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा प्रयत्न. जमतंय आता हे मी मला. हे 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 मी ताईला सांगितलं ना, काय म्हणतील ताई? काय म्हणतील? काय म्हणतील हे शिकवलं का? हे असतं आईने. का? हे असतं का? पण ठीक आहे आता. खायला सेमच लागणार आहे ते. एक्सक्यूज मी, काय खायला सेम लागणार? ती म्हणजे अशीवाली पुरणपोळी काय आणि अशीवाली पुरणपोळी इज व्हॉट आय मेंट. कशी बनवली ती सांगतेस जरा प्रेक्षकांना? ते माझं हे बघ, आज पुन्हा एकदा मला गुळानेच घोळ घातलाय, कारण त्या गुळाला पाणी सुटलं पुन्हा, त्यामुळे ते बघ पातळ गुळाचा झालंय. अजिबात काही प्रॉब्लेम नसतो. तुमची करण्याची पद्धत असते ना, ती तुम्ही मग व्यवस्थित तू खूप उशिरा आलीस. तू इतका वेळ ते माझं पुरण बाहेर राहिलं की त्याला पाणी सुटलं. एक मिनिट, तारीख आजचीच होती, वेळ आजचीच होती, आणि मी माझ्यामध्ये 5-6 मिनिटांनी एवढं पुरण कधीच खराब होत नाही. माझ्यामध्ये प्रत्येक बायका म्हणतील एवढं कधीच खराब होत नाही का? नाहीच होत, नाहीच होत. हा. पण ते खरंच आहे, ते अगदीच खरं आहे तुझं, बरोबरच आहे तुझं. मला टेन्शन Should I try? नाहीच आहे. माझं असं म्हणणं Should आहे, I try? विचारा माझ्या सासूबाईंना काय बोलते. मी ट्राय करू का? नको आता अजिबातच. नेमकी ती चांगली व्हायची आणि मग म्हणायचीस तू बघ मी केली की बघ मी केली तिला असं म्हणून. विश्वास आहे माझ्याकडून उत्तम होणार आहे पुरणपोळी. माझा इंटरव्ह्यू सुरू आहे आणि माझी पुरणपोळी गणली ओके. आणि आता ती म्हणते की मला जमतच नव्हतं, मी खोटं बोलत होते. नाही नाही, जमतं ना. बघ बघ, आता ह्याला तर मी डोळा पण मारला नव्हता. नाही जमली आहे. नाही नाही, जमते तिला. खूप छान पुरणपोळी जमते. बघ आणि आता मला ती- आहे याच्यासाठी सॉफ्ट कॉर्न. ती मगाशी काय बोलली माहितीये, मला माझ्या भावाबद्दल अजिबात सॉफ्ट कॉर्नर नाही. कारण मी म्हटलं तो माझ्यासाठी पिलर आहे, तर असं सॉफ्ट कॉर्नर का असेल. ही इज अ स्ट्रॉंग पिलर इन माय लाईफ. ती खूप काय बोलली आहे तुझ्याबद्दल, खूप काही बोलली ती. नाही पण तिला नसेल चांगलंच असेल. नाही पण ती करतीये. मला एक विचारायचं आहे, खरंच ती किचन मध्ये वावरायची? हो हो, येतं तिला सगळं येतं. वावरायला गेले किचन मध्ये, करते ती काम. काय विश्वास आहे बघ भावाला. मग, आणि तेही सांग मी काही पैसे वगैरे दिले नाही तुला हे सगळं बोलायला. अरे रक्षाबंधनच्या दिवशी असं कसं कोणी म्हणू शकतं? की तुम्हाला गिफ्ट देऊ नकोस बाबा, माझ्याबद्दल बरं बोल. बरं. माझी काही अपेक्षा नाहीये दुसरी. बघितलं, तिने ऑन कॅमेरा बोलली. एवढंच आहे, एवढ्या वर्ष रक्षाबंधनचं गिफ्ट आहे. हो. एवढं देत असतो मी. ए नाही, पण तो देतो, बऱ्यापैकी देतो. सो यावर्षी काय स्पेशल गिफ्ट? हा आता नाही माहिती. Actually- काय 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 बोल, तू बोलत नाही म्हणून थांबलो मी. हा. मला असं झालं, अरे त्याची मुलगी आहे वर्णिका, ती इतकं गोडू मला आहे ते आमचं बाळ छोट, ती पण आणि राजवीर पण. पण राजवीरला त्यातल्या त्यात मला माहिती आहे मी आता त्याला भेटणार आहे. तर मला असं झालं की दादा ह्या वर्षी तसा प्लॅन नव्हता करत येण्यासाठी, तर रक्षाबंधनचं गिफ्ट हेच असेल की तो प्लॅन करतोय तिला घेऊन इकडे येणं. सो दॅट माइट बी द गिफ्ट. ओ सो तिला हे गिफ्ट पाहिजे. मोठा गिफ्ट आहे. खूप मोठा आहे. फुल फॅमिली इकडे घेऊन 1 महिना सुट्टीवर येणं, भरपूर मोठं गिफ्ट आहे. बरं ती कशी पुरणपोळी करते दिसतंय का? हो, मांड्यावरच्या करतेस का आपल्या रेग्युलर? काही नाही, मांड्या वेळा वापरे. सो माझ्या आईला खापरावरच्या पोळ्या असतात बघ, तर प्रॉपर मैदा दह्यात भिजवून त्याला छान स्ट्रेच करून त्याच्यात ग्लुटेन क्रिएट करतात नॅचरल प्रोसेसने, आणि मग त्याची हाताने पूर्ण एवढी हा, मोठी अशी ती correct. असते, आणि मग तर त्याला आमच्याकडे मांड्यावरच्या पोळ्या म्हणतात, म्हणजे पुरणपोळ्या. आमच्याकडे फक्त आई नाही, आई- आजी करायची बघ. हा, आजी आणि आईला पण बऱ्यापैकी जमतात त्या, आणि त्यामुळे ह्या पोळ्या वॉज लाईक अ इझियर व्हर्जन पुरणपोळी. तिने काय केलं बघितलं? हो हो, बघितलं. आता तू तू रेंज बघतोस का? आजी जी सुप्रीम पोळ्या Yes. करायची, म्हणजे जर तिने अशी पोळी केली आणि तिने असं सूर्याच्या ह्याच्यावर बघितलं ना, तर काठापर्यंत ते पुरण पसरलेलं असायचं, सो स्वीट. आणि इट वॉज सो क्रिस्प अशी ती ते गरम गरम काढली, आणि तूप लावलं ना की इट यूज टू टेस्ट लाईक पेस्ट्री. अच्छा. पेस्ट्री शीट्स सारखं त्याला इतकं Right. लेअरिंग. मग आई की ती ऑलमोस्ट म्हणजे शी वॉज 99% देअर, आणि मग ती पण ते खूपच अफलातून करायची. म्हणजे आम्ही घरी पुरणपोळ्या कशा खाल्ल्यात माहिती, अशा निघाल्या मांड्यावरून, की अशा गरम आल्यात मध्ये कापल्यात, तूप टाकून लगेच ताटात.
आज मध्ये थांबलोच नाही असं आहे. Very आणि ही गरम पुरणपोळी बघितली ही पण मस्त आहे, छान आहे. ये तुला तर आल्यावर हीच पुरणपोळी खायला. तिने काय केलं बघितलं का पण I'll genuinely give you a justification. जी असते ना तिला वरतूनच टाकतात आणि मग ती हे हा. करून तिला हा पूर्ण ते गोल पण करतात आहे असं. ते पण आहे अच्छा बट आता त्यात पण प्रकार आहेत म्हणजे पोळी आधी अशी स्ट्रेच केली जाते मग तिच्यात पुरण भरत 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 आणि भरत, मग ती परत मग ती अशी 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 ओ. अशी अशी असं ते Stretch केलं काय, जातं हा. म्हणजे स्किल आहेत ते तर म्हणजे खूपच लांबची गोष्ट आहे माझ्यासाठी बट ठीक आहे मी बरं. तुला जेन्युइनली सांगते काय झालं माझं पुरण आय गेस नाही मला फक्त एक विचारायचं पातळ आहे झालंय. एनिवेज रक्षाबंधन आहे सो मुद्द्याचं बोलते किती मस्तीखोर पूजा होती अरे आणि कशी होती पूजा खूप लहान मस्ती करत होती, खूप मस्ती करत होती. आम्ही एवढं खूप मस्ती करायचो आम्ही अक्षरशः असं मी तिचा हात धरून आणि बुक्क्या बिक्क्या मारून असं मी मारामारी अरे मी तर हँकरचेफ असतो ना बाबाचा मोठा हम्म. त्याचा लोड करून वगैरे मारायचा त्याचा लोड बनवता येतो बघ हा, असं माहिती. घट्ट होतो हा. आणि मग तो जोरात लागतो मग फक्त तो एक ओपन असं करून मी काय टाकायचा करायचो माहिती का, आम्ही भांडत असायचो ना, मी भरपूर वेळा म्हणायचे थांब आईला सांगते, पण काय सांगायची नाही आईला. पण मग कधीतरी खूपच झालं ना, मग म्हणायचे सांगते आईला, आणि आईला आवाज दिला की माझी मग करायची. हा गपचूप की काय आहे, आईला काय सांगते तुझ्यात हिंमत नाहीये का स्वतः हे करण्याची बरं आज पूजाकडे बघताना लहानपणी तिचे सगळे मस्तीचे किस्से ती किती मस्तीखोर आहे मला माहिती सो आता तिच्याकडे बघताना काय वाटतं कसं वाटतं अरे आता- बरं आहे, मी तिकडे आहे असं आपण वाटतं. म्हणतोच. पण कसं आहे माहिती का, म्हणजे मी तिच्या जेव्हा पण आम्ही बोलतो ना किंवा मी तिचं काम बघतो तर ती पण हे मान्य करेल, मी जास्त क्रिटिक हो. तिच्यासाठी. अच्छा आणि मी तसंच आम्ही जास्त तिला सांगतो अगं त्याचं रिसेंट काय होतं माहितीये मला तुझी तोंड वाकडं करून का रडतेस तू अच्छा ती तोंड वाकडं करून रडते म्हणजे रडताना मी आता सांगितलेलं वाटतं तुला की Yes. काहीतरी हे असं असं हे नॅचरली येत नाही, हे तू दिसतं की ऍक्टिंग करते असं, तर तू असं ऍक्ट कर की ते नॅचरल वाटेल असं. बरं तुमच्या फॅमिलीमध्ये पूर्ण असं ऍक्टिंगचं कोणालाच नाहीये राईट या क्षेत्रात कोणीच काहीच नाही, ऍक्टिंग पण नाही, म्हणजे आर्ट्स मध्ये काहीच नाही, म्हणजे कोणच नाही. कोणीच नाहीये पण जेव्हा हिने लंडनचा प्लॅन स्किप केला तेव्हा किती राग आला आणि किती आज Sorry, मी आवाज कट झाला. कशाचा प्लॅन सेट केला? लंडनला जाण्याचा प्लॅन स्किप केला हा, हा, हा. तेव्हा किती राग आला की सगळ्यात मोठी वेडी आणि मूर्ख पोरगी आहे असं किती वेळा म्हणालस ऍक्च्युली कसं होतं माहिती का, राग वगैरे काय नाही. आमच्या घरात असं आहे की हा तू शिक्षण कर आणि बाकी काय करायचं कर, शिक्षण मेन. अच्छा मग तू मग कारण ती पण सांगेल, माझ्या बाबांनी पण तिच्या मागे लागून तिला सगळं Masters. तिचं, कारण एका साईडला तिचं सिरियल पण चालू होती हम्म. आणि एका साईडला तिचं मास्टर्स चालू होतं. येस तर मग तिने ते दोघी करत करत केलं. मग बाबांचं एकच होतं की तुम्हाला काय करायचं करा, फक्त शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, मास्टर्स अच्छा. केलं पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजेच पाहिजे असं. बरं सोहम पण हिच्यासारखा मस्तीखोर आहे राईट आणि तोही पूर्ण फूडी आहे भरपूर जास्त सो तुम्ही दोघं असं कधी काय खायला गेलात स्पेशली नाही आम्ही काय झालं ना, आम्ही भेटलोय खूप कमी भेटलोय, म्हणजे 7-8 वेळाच भेटलो असतो, कारण मी इकडे असतो. पण Right. आम्ही लग्नाची धमाल केली होती ना, लग्नाचे जेवण होतं, म्हणजे लग्न पूर्ण स्टार्टिंग पासून जे काही हळदी पासून लग्न, त्यानंतर रिसेप्शन, सगळी ती खायची धमालच धमाल होती. आणि आम्ही मेक शुअर केलं होतं की आयटम रिपीट नाही होणार सगळीकडे कुठे, अच्छा. म्हणून एक पण आयटम रिपीट Repeat नाही. तेवढी व्हरायटी मिळाली होती आम्हाला. सो स्वीट सो रक्षाबंधनच्या निमित्ताने काय केलंय स्पेशल काय गिफ्ट पाठवणार आहे काय सांगू खरंच, आमचे म्हणजे आमचं खर्ची पण आणि मान्य करा, आमचं असं दरवर्षी काही स्पेशल नसतं, फक्त काही नाही हो रक्षाबंधनला राखी येते, आम्ही विश बोलतो. करणार आणि त्यात पण ह्या वर्षी त्याला मी पाठवली नाहीये एवढंच असतं, असं खूप स्पेशल नसतं आमच्याकडे. पण म्हणजे आम्ही काय करतो, जेव्हा भेटतो ना, मग तेव्हा पूर्ण वेळ एकामेकाबरोबरच आम्ही पूर्ण फॅमिली बरोबरच मग हे करतो. नाही तेव्हा मग असं थोडस म्हणजे फोनवर बोलून वगैरे ते काय जास्त भावना असं जात नाहीत फोन थ्रू. राईट पण आम्ही जस्ट सेलिब्रेट काय करतो, मग फक्त बोलतो एकामेकाशी की हॅपी रक्षाबंधन वगैरे, पण बाकी पण नॉर्मलच चालू असतं. बरं कधी ती अशी लहान असताना मला गिफ्टच पाहिजे रक्षाबंधनच आहे मला पैसे एवढेच पाहिजे किंवा गिफ्ट पाहिजे
असा कधी हट्ट वगैरे केलाय तिने? नाही असं काहीच नाही. मी तर Never. तुम्हाला आधी सांगते, डेअरी मिल्क द्यायचा मी का तो आठवतो फक्त की कित्येक आम्ही वर्ष? लहान होतो तर असंच कुठेतरी गेलो होतो तर कोणतरी हा. पूजा लहान होती आणि मी कुठेतरी गेलो होतो तर ती लहान होती म्हणून कोणीतरी तिला चॉकलेट दिलं आणि ती दुसरा हात पुढे गेला की दादासाठी. हा दादासाठी. अच्छा. आणि त्यांनी ते मला बोलले पण होते की नाही तू एक एक दिलंय ना तुला, म्हटलं की मी माझ्यासाठी नाही मागत आहे, दादासाठी मागते. आता दिलंय की नाही पण तिने विचारलं होतं असं खूप एकदम भोळेपणाने की ओके हे माझ्यासाठी मग दादासाठी काय असं पण. सो स्वीट. चांगले बघ मी प्लीज हे दाखव. येस. सो आज मी एक चॅलेंज देते किंवा मी एक पूजाच्या वतीने एक गाणं गायला कंपल्सरी सांगणार आहे, ते म्हणजे फुलो का तारो का. अरे अरे अरे, अरे. गायला सो फुलो का तारो का हे गाणं कंपल्सरी तुम्हाला गायचंय. ए, तुझा आवाज नाही येते ना, रेंज जातीये. तू माझ्या साईडने अजिबात मी तुझ्या साईडने नाहीये. आफ्टर माय पुरणपोळी फेल तर मी अजिबात तुझ्या बाजूने मी तुझ्यासाठी हे गाणं गायला सांगते त्याला. नको दादा. बिकॉज कुठलाच भाऊ हे गाणं गायला भाव खातो की अजिबात नाहीये. गाऊ शकतो असं काय वाईट यातलं गायला. गाणं नाही पण आपल्या बहिणीसाठी एवढं प्रेम कधीच कोणी करत नाही की बाई फुलो का तारो का मेरी बहना वगैरे नाही. चल तू लायकीत राहा. Background ला चालू असतं ना. येस. Background ला चालू असतं ते की फूलों का तारों का सबका कहना है अरे बापरे. 1000 में मेरी बहना है सारी उम्र हमें संग रहना है. कसलं काय. सो स्वीट. थँक्यू सो मच वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू. अरे थँक्यू काय त्या थँक्यू करायचं नाही. येस बाय. बहिणी कुठे आहे? पूजा मी करतो, मी वर्णिकाला घ्यायला चाललोय. अरे प्लीज घेऊन ये तुझ्या. निघायलाच होतो आता just. ठीक आहे? बाय बाय. ओके बाय. बिचारे ज्या अपेक्षेने आले होते ना, कशाला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? मी जेव्हा मी आल्या आल्या एकतर अरे बघूच आज आज बघूच वगैरे इतकं हिचं चाललं होतं. सोहम असतं तर मजा आली असती अजून. सोहम आई बाबा सगळ्यांसोबतच आणि त्यात हे असं काहीतरी घडल्यावर तर नाही. पण मी मग माहित नाही मग मला रडूच आलं असतं मग. मी खरं तर सहसा रडणाऱ्यातली नाहीये. इट इज ओके, इट हॅपन्स. त्यात तुला कॉन्टेंट पण मिळालं नाही तर मग कसं कसं सगळं मी छान तुला छान. कशाबद्दल रडवणार होती माहितीये? भावासाठी रडवणार होती. तो इथे नाहीये, तो तिकडे आहे. हट हट. त्यावरून तर मी अजिबातच रडत नसते. ते आता इतकी युज टू झाले त्याला, आता नसतं रडत. आधी वगैरे एक वेळ ठीक आहे, आता असं माझं होतं की व्हिडिओ कॉल करून त्याच्यावर गप्पा छानसा इमोशनल डायनिंग टेबलवर म्हणजे तू बसून. ठरवून आली होतीस आज की मला रडवायचं. पण मी पोळीसाठी रडवीन हे मला माहित नव्हतं. पण मला रडवायचं असं ठरवून आली. कसं बघा रक्षाबंधन आहे, बघा, भावा बघा. बहिणीचं प्रेम. झालं आता आहे. पण हिला तर किचन मध्येच रडवलं मी. खाष्ट. तू व्हिडिओ कॉल चालू असताना का करत होतीस पोळी? मलाच घाई झाली होती कदाचित म्हणून. ते आता होती, आता होऊ देत, आता बरी होऊ देत. आता खूप वेळ गेला असं आणि तो झालं व्हिडिओ मला. कॉलवर लावणार आहे मी बरोबर ते रेकॉर्डिंग. आणि मी म्हणते ही करतेय असं म्हणून मी दादाला, दादा ही कशी करते बघतोय का तू? सो फायनली अखेर संध्याकाळच्या 7:30 वाजता पुरणपोळीचा बेत. येस. मला वाटलं मिळते की नाही. 9 वगैरे वाजवते की काय ए, मॅडम, अगं किती तू माझी बाप रे. पण नाही तिने प्रयत्न केला. आणि खरंच ज्या ते पद्धतीने नाही, छान तर झालं असेल. फसून फसून किती कच फसणार आहे, पण त्यातल्या त्यात मी छान सावरले ते. येस. काही का असे ना पण ताटापर्यंत छान काहीतरी आलेलं आहे. बरं मामीची साथ होती. मामी म्हणाली हो होणार होणारच. होणार माझी सून. त्याच्यानंतर भावाचंही नाही ती मस्त बनवतीये. पण ऍटलीस्ट प्रूफ तरी आहे तुमच्याकडे की
जमतं मला ते. आज तू ठरवूनच आली होतीस. पण नाही, ठीक आहे, कधीतरी फसू शकतं, पण ठीक आहे, इट्स ओके. हे पण छान पण आहे. जेवणामध्ये जेवण फसल्याशिवाय जेवणाची मजा नाही, राईट? तू मला 4 वेळा प्रश्न विचारत, कधी काही फसलं नाही का, कधी काही फसलं नाही का. आता घे, हे मी दरवेळी घे. सांगणार. हा, की पूजा आली होती घरी आणि ती मला इतकं बोलली, इतकं प्रेशराईज केलं तिने मला, की ते फसलं आणि तिला तेच हवं होतं. माझी अजिबात नाही. माझ्या कॅमेरामॅनची माझी खूप इच्छा होती पुरणपोळीवर ताव मारायची, पण आता येस, आम्ही मारणार हा, आहोत हा, डेफिनेटली. yes, yes. येस, सो लेट्स स्टार्ट. हो, तू खाऊन बघ आधी. नाही, थांब, आधी मी खाते. हे दोघींनी खाऊया, असं काही नाही, छानच वाटतंय मला तरी. येस, फिंगर क्रॉस. वा, फिंगर क्रॉस. काय इथे चांगलंच मला झालंय. मला स्वामींचं नाव घ्यायची इच्छा होती. छान लागतं. शुअर. हो, कटाची आमटी बघून आहा. कटाची आमटी मी चाखली होती, ती तर चांगली होती. माझं पुरण पण कमाल झालंय. तू खोटं नाही बोलू शकत आता. हा, पूर्णाची जे प्रॉपर चालण पाहिजे ते प्रॉपर झालेलं आहे. हो, कारण मी ते चाखून पाहिलं होतं. ते फक्त माहित नाही असं का पातळ झालं. ते मी ते उशीर आली प्रॉपर ना. गोड आणि मी उशीर आली. नाही, ते प्रॉपर गोड आणि असं छान झाले आणि भाजल्या गेल्यानंतर तसं छान एक तूप आणि पुरण. मला तर आवडली बाबा, मला तुझं नाही माहिती. त्यात माझी जेवणाची वेळ झाली. तू 7:30ला जेवतेस? असं काय नाही, पण मला भूक लागते. अच्छा, 7:30-8 पर्यंत. बरं. आणि बाकी सगळ्यांचं घरात कुरडई आणि असं. मला एंडला मी लिटरली टाकते आणि मग ते येस, आणि spoon ने खाण्याची. भातासोबत ते कमाल लागतं. येस, व्हेरी नाईस. मी छान केलं. हिचं ऐकू नका प्लीज, खरंच चांगलं केलंय. मी पण खातेय. तू काही बोलत नाहीयेस. हा, छान झाली, नॉट बॅड, मस्त झाली. इतकं छान झालं की आता ती रमली आहे जेवणात. चव एक उत्तम आहे. तर चवीला काही मी हे नाही म्हणणार, काय चव नाही. चांगली आहे. हे नाही पुरणपोळी म्हणणार. करताना म्हणली थोडी, पण चव सगळं ते झाकून घेते तुझं, असं मला वाटतं. बरं, मला सांग, घरात ज्या पद्धतीने तू 7:30ला जेवते, सगळ्यांचीच वेळ 7:30 आहे की? बऱ्यापैकी आम्ही सगळेच लवकर जेवतो, असं काही नाही. ओके. हो, आता काम असेल किंवा कामानिमित्त बाहेर असेल तर पुढे मागे वरखाली होतं, पण मोस्टली सगळे 8:30 पर्यंत जेवतात. पण चौघही तुम्ही एकत्र जेवतात? हो, बऱ्यापैकी जेव्हाही जमेल तेव्हा आम्ही ते करतो. ओके. पण जेवतो, वेळेत जेवतो आणि छान आम्हाला आवडतं एकत्र बसून जेवायला. का हसलीस का तू? आई असते आणि त्यांना हे मी दिलं असतं, पण त्यांनी खाल्लंच असतं फॉर शुअर. पण घरात हे हस्तखेचं वातावरणच खरं मजेशीर असतं. छान जाते. हो, गंमत तुझ्या आहे. घरी स्ट्रिक्टपणा किती होता तुझ्या माहेरी? म्हणजे खूप नाही, शाळेत असताना असतं ते, पण नंतर काही नाही. छान, आपण एक थोडं एक फ्रेंडली पण असतं, थोडं स्ट्रिक्ट पण असतं, थोडा धाक असतो, तेवढीच थोडी गंमत पण असते, थोडं चिडवणं वगैरे असं असतं. आईचा कधी मार खाल्लायस? नाही, आईचं नाही खाल्लं. नाही? नाही, काय बोलते? वाव. नाही, दादाने खाल्लं माझ्यामुळे. हा, मी Yes. तेच बोला, तू काहीतरी कंप्लेंट केली असणार आहे. हो, नाही, आईने त्याला मारलं होतं की तिला चुकून लागलं जोरात आणि काही झालं तर. मस्ती मस्ती ठीक आहे, पण जोरात लागलं तिला आणि काही झालं तर, म्हणून मारलं होतं त्याला. बरं, रक्षाबंधन म्हटलं, भाऊ म्हटलं की एक सॉफ्ट कॉर्नर असतो. एक आपण भावाला कितीही काहीही म्हटलं तरी भाऊ आपला एक भाऊ असतो, त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपण त्याला किती वेळा, हा चल रे, तुझ्याशिवाय काय म्हणून, चल रे, हट रे वगैरे सगळं बोलून जातं. पण आपल्याला जेव्हा काही आपण कुठे अडकतो, पहिला फोन भावाला असतो, ऐक ना असं झालंय, काय करू? असं तुझं किती वेळा झालंय? होतं बऱ्याचदा, कारण नाही म्हटलं तरी भाऊ हाच आपला पहिला मित्र असतो. मग पहिलं
माझ्या मते तर मी म्हणेन माझ्यासाठी आई पण होता तो. काही काही पार्ट्समध्ये जेव्हा आई बाबा कामाला जायचं तेव्हा मग आपला एक गाईड असतो, एक मेंटॉर पण असतो. तेवढीच जसं दादा म्हणाला की मी क्रिटिक आहे तिचा पहिले आणि मग नंतर भाऊ आहे. सो ही इज बिन थ्रू फेजेस ऑफ माय लाईफ आणि पहिला मित्र आणि असं सगळं असल्यामुळे अर्थात काही झालं तर मला माहिती आहे की आय कॅन टेल हिम की अरे बापरे आता जसं मी म्हणलं दादा यार माझी पुरणपोळी फसली यार सांग यांना की मला जमतं असं म्हणून. सो आय थिंक आईला फोन करण्याआधी मी पटकन दादाकडेच बोललं ना की Yes. यार असं असं झालं माझं बघ ना कसं गणलं. सो ती गंमत असते. बाकीच्यांकडे सांगताना कदाचित असं असेल की नाही माझं ना जरा चुकलं पण मी नेक्स्ट टाइम जरा चांगले प्रयत्न करेन. पण दादासोबतच त्यांना हे असं झालं आता शी आणि हसून आपण सोडून देतो. सो ते तसं आहे. बरं, भाऊ म्हटलं की जसं तू म्हणालीस की माझ्यासाठी भाऊ नाही, ती माझी आई आहे. ज्या पद्धतीने, कारण की जेव्हा आईवडील कामावर जायचे, ऑफिसला जायचे, तेव्हा भावानेच तुला सांभाळलंय, तुला भरवलंय, हो इथपर्यंत भावाने केलंय. सो आपण मोस्टली तरी खूप क्वचित असे भाऊ असतात, म्हणजे सांभाळतात प्रत्येक जण, प्रत्येक भाऊ वगैरे, पण तो मुमेंट जेव्हा तुला आठवतो की अरे मी किती त्रास द्यायची त्याला, तो माझ्या मागे मागे फिरायचा. आणि पण मला हे आठवत नाही ॲक्च्युली. हे मी ऐकून आहे सगळं. अच्छा, कारण मी इतकी लहान होते आणि आई बाबा म्हणायचं की आम्ही जर जायचो आणि मध्ये एक अर्धा तास असायचा की जिथे तुम्ही घरी आल्यावर त्यालाच तुला सांभाळावं लागायचं. तर तो असं की नाही नाही हिला दारात नको जाऊ देऊ आणि मी रांगायचे तेव्हा. अच्छा, किती वर्षाचा डिफरन्स आहे दोघांना? 3.5-4 वर्षाचा. अच्छा, तसं 3.5 वर्षाचा, अकॅडमिकली 4 वर्षाचा अंतर आहे. तर त्यामुळे तसा तो नोन होता, तसा तो हे होता आणि मी रांगायचं तेव्हा तर अरे यार ही इथे जाते हिला हे लागायला नको. आणि आईने सांगून गेलेलं असतं ना की लक्ष दे काळजी घे. असं ते असायचं. बोला की रक्षाबंधन पण आम्ही ऑल द वे असं कधी इतक्या वर्षात अशी काही सेलिब्रेट नाही केली आहे. सगळेच असतात, आई ओवाळायला सांगते, मग आईच त्याला डेअरी मिल्क देते, तो मला डेअरी मिल्क देतो. हो शेवटी इव्हेंच्युअली एकत्रच खाणार आम्ही ती. सो असं कधी नव्हतं की हो मी आहे हं वालं, म्हणजे बोलण्यात कधी नव्हतं. तो ते नोन होतं की हो ठीक आहे काही गडबड झाली तर दादा असेल, पण तेही एक भीती होती की दादाला सांगितल्यावर पहिले कान पकडायला पण तोच असणार आहे, मग नंतर आई बाबा आणि असं. पण आय ॲटलिस्ट न्यू की हे सांगितल्यावर त्याच्याकडे सोल्युशन तरी असेल किंवा तो काहीतरी बोलेल तरी की ज्याने मला बरं वाटेल. असं कुठलं गुपित आहे जे अजूनही फक्त तुझ्या आणि भावामध्ये आहे ती गोष्ट, म्हणजे शाळेतला किस्सा असू दे किंवा मित्रमैत्रिणींचा कुठला तरी किस्सा, त्या आईवडिलांना अजून माहीत नाही? माहीत असावं, कारण मी जसं म्हटलं असं काही आम्ही कधी आईबाबांपासून काही लपवून नाही ठेवलं. पण त्यातल्या त्यात मला वाटतं की 12वी नंतर ना आय वॉज व्हेरी कन्फ्युज्ड विथ माय करिअर. म्हणजे बाबाचं म्हणणं होतं की तू आर्किटेक्चर कर. मग आपण ना इंजिनिअरिंग आणि याचे ॲडमिशन्स होण्याआधी BCSचं एक ॲडमिशन घेऊन ठेवतो की इन केस काही झालं तर हे एक ऑप्शन असतं आपलं. माझं BCSचं ॲडमिशन झालं होतं, माझं आर्किटेक्चरचं पण ॲडमिशन झालं होतं. त्या JEEचा रिझल्ट आल्यावर दादाने मला तेही तुला इंजिनिअरिंगचा विचार करायचा आहे का असा जो पण एक होता. सो त्यामध्ये एका पॉईंटला मी इतकी कन्फ्युज होते की म्हणजे मी लेजिट सकाळी 7:30 ते 6:30 संध्याकाळपर्यंत मी त्या आर्किटेक्चरच्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये होते. आणि इट इज अ प्रोसेस, म्हणजे प्रॉपर ह्या रूममधून त्या रूममध्ये, मग तिकडे मग जाऊन तुमचे रिपोर्ट्स आणि सगळं चेक होणार, मग मग हे ते सगळं झालं. आणि संध्याकाळी मला फर्ग्युसनमधून कॉल आला होता BCSच्या ॲडमिशनच्या कन्फर्मेशनचा. आणि समहाऊ मला फर्ग्युसनमध्ये इंटरेस्ट होता शिकण्याचा, कारण आय हॅड हर्ड की त्यांचे जे करंडक असतात आपले ते खूप चांगले आहेत. आणि मला असं झालं BCSचं मी SP ला घेतलं होतं ॲडमिशन की घाईघाईत पटकन ॲटलिस्ट इथे तरी, पण लागतोय जर नंबर फर्ग्युसनला आणि आय सो कन्फ्युज. आणि मला एका पण नंतर असं झालं होतं आर्किटेक्चरमध्ये स्कोअर चांगला आहे, करायचं आहे, पण 5 वर्ष आहे, जे कॉलेज मिळत आहे तिथे तुला हॉस्टेलवरच राहावं लागणार आहे. आणि आय वॉज सो 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 कन्फ्युज्ड की माझ्या दादाने जाऊन माझं ॲडमिशन कॅन्सल केलं होतं आर्किटेक्चरचं, जे शेवटचं आम्ही केलं होतं, त्याच्याकडे दिवस घालवला. अच्छा, ते त्याने कॅन्सल केलं की मला कळतं तुला ते नाहीच म्हणजे तू रेडी नाही आहेस त्यासाठी मेंटली. तू करशील पण एकदा पडलीस त्याच्यात की पोहायला शिकतो असं, पण मला कळतंय तुला नाही करायचं हे, पण यू आर सो कन्फ्युज की तुला सांगणारं नाही आहे कोणी
की हे नको Oh. करू, हे नाहीये तुझ्या मनात. सो ती एक क्लॅरिटी त्यांनी तेव्हा दिली होती आणि मला झालं होतं अरे अरे गेलं गेलं, ती सीट गेली, माझं नाव नाही दिसत आहे वगैरे. तो म्हणाला हा आता ठीक आहे, तर नाही करायचं ना. ओके. म्हणलं मग आता मग मग करायचंय काय. आणि तोवर माझं SP मध्ये पण ऍडमिशन आणि इथे पण ऍडमिशन. मग माझ्या दादाने जाऊन SP च्या ऑफिसमध्ये जाऊन त्या मॅमशी बोलून सांगितलं होतं जी काही सिच्युएशन आहे ती, की प्लीज आम्ही विड्रॉ करतो, तर त्याचे काही फी वगैरे घेऊ नका, आम्हाला तिकडे जाऊन पण ऍडमिशन घ्यायचं असं काहीतरी. मग त्या मॅमने नंतर मला बोलवलं की तिला पाठव, ती कोण तू भाऊ म्हणून बोलतोयस वगैरे असं. असं ते केलं आणि हे आम्ही दोघांमध्येच केलं. अच्छा, हे आईपर्यंत हे पोहोचलं. आई बाबांना माहित नव्हतं. आणि मग मला अजून पण आठवत आहे, तो एक बाक होता SP कॉलेजच्या त्या ऑफिसमधल्या कोपऱ्यात. आणि मी अशी की जाऊ दे, आर्किटेक्चरचं तर गेलंय, तो रस्ता बंद आहे. इंजिनिअरिंगमध्ये मला कधी नव्हतं करायचं, दॅट वॉज जस्ट अन ऑप्शन. आता BCS इधर झालं तर आता SP मध्ये करावं लागेल, नाही तर आपण होऊ शकतं अजून पण फर्ग्युसनमध्ये. आणि समहाऊ मग दादाने ते मग परत फॉर्म आणि हे ते सगळं सगळं करून माझं फर्ग्युसनमध्ये ऍडमिशन झालं होतं. So ती पूर्ण प्रोसेस भावाने सगळी हो. हँडल केली. आणि ती होईपर्यंत आणि बाबांचा संध्याकाळी फोन आला घरी आल्यावर की अरे किती वेळ झालं का, मग काय काय केलं. आणि कार्ड होतं ना बाबाचं आमच्याकडे, सो ऍडमिशनच्या तिथे जिथे त्याच्या फॉर्म्सला वगैरे पैसे भरायचे हे कळत होतं बाबाला. आणि माझं की तुम्ही आधी घरी या. तुम्ही काय बोलताय, तुम्ही दोघं आधी घरी या. मग दादानेच बाबाला सगळं एक्सप्लेन केलं होतं. आणि बाबाचं की ठीक आहे, ठरलंय ना आता काय करायचंय, ठरवलंयत ना तुम्ही, मग आता ते करा. आता काय, आता ऍडमिशन तर गेली आहे. सो इट वॉज लाईक बिटवीन अस वाला थिंग डिसिजन. आणि मग ते आम्ही आई बाबांना सांगितलं होतं. क्या बात आहे. बरं, ॲक्टिंग क्षेत्रामध्ये जेव्हा तुला यायचं तू कन्फर्म केलं आणि लंडनचं वगैरे सगळं कॅन्सल वगैरे केलं, त्या मुमेंटला खरंच भावाने किती साथ दिली आणि आईवडिलांचा डिसिजन काय होता? तुला खरं सांगते, आता मला तो इंटरव्ह्यू इतका आठवत नाही, बट आय रिमेंबर मेन्शनिंग दिस की लंडनला जाणं वगैरे असं सगळं. बट कुठेतरी ते नाही होऊ शकलं, कारण मी इथे आले होते. म्हणजे मी मुंबईत करत होते वगैरे. तेच जर मी जॉब वगैरे केला असतं तर फॉर शुअर मग मी मास्टर्स करायला लंडनलाच गेले असते. कारण माझं असं होतं इंटर्नशिप करूया, 1 वर्षाचा आपण एक्सपिरियन्स नाही, होल्ड ॲक्टिंग करूया. क्षेत्रामध्ये येताना तेच, आणि मग तो कहाणी मी ट्विस्ट होता. आणि त्यात पण खूप मोठा पार्ट इज दादा अगेन. कारण पहिल्या ऑडिशन बद्दल कळलं होतं तेव्हा मध्ये वेळ होता, इंटर्नशिप आणि प्लेसमेंटचा मध्ये वेळ होता. आणि आलं होतं तर आय रिअली वॉन्टेड टू डू, की अरे मुंबईवरून आले वगैरे. तर पहिले तर माझा पण पर्सनल थॉट होता की हे फेक असणार आहे, हे असं थोडी. पण मला असं होतं की नाही, मला द्यायचं आहे ऑडिशन, मला द्यायचं आणि मला जायचं आहे. बाबा म्हणाले तू कसं जाणार एकटी, आणि मुंबई इज अ बिग सिटी आणि असं सगळं, आणि मला पण सुट्टी नाही वगैरे. तर परत दादा की मी घेऊन जातो आणि मी घेऊन येतो. आणि आम्ही जो काही पुन्हा गोंधळ घातला होता, आय एम टेलिंग यू, दादालाही काही माहीत नाही मुंबईतलं, मलाही काही माहीत नाही. आय स्टील रिमेंबर ओबेरॉयच्या तिथे थांबलोय आणि ते बिचारे विश्वजित जोशी सर, त्यांना आम्ही इतकं छळलंय. अहो कुठे हे ऑफिस, अहो कुठे. आणि ते 4 वेळा तू आत्ता कुठेस. आणि तेव्हा ना गुगल वगैरे लोकेशन शेअर केले जरी असले तरी यू कॅन डिरेक्ट अ पर्सन हू नोज नथिंग इन दॅट एरिया. तर त्यांचं असं की एक काम करा, मॉलच्या एंट्रन्सलात की एक्झिटलात, मग तेवढं आम्ही बघून मग तिकडे पाठ करून उभे राहा. आणि असं साधारण रेंजमध्ये बघा तुम्ही, त्या उंच बिल्डिंग्समध्ये तुम्हाला ती बिल्डिंग दिसेल आणि तिचं नाव पण दिसेल. पण आय एम टेलिंग यू, आम्ही साधारण 2.5 तास गोल 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 इकडे तिकडे इकडे तिकडे, तो रिक्षावाला कुठे घेऊन गेला होता. आणि मला असं झालं होतं सोड दादा, चल आपण घरी जाऊया. आपल्याला स्टेशन माहिती आहे कुठे जायचंय, स्टेशनला जाऊ आणि गप घरी जाऊ, कारण आता खूप उशीर झालाय. इट वॉज ऑलमोस्ट इव्हनिंग, मला दुपारचं ऑडिशन होतं आणि मला रस्ताच सापडत नाही. इट्स लाईक नाही ग, थांब थांब थांब. आणि तितक्यात लकीली टचवूड सुरभी म्हणून माझी मैत्रीण आहे, ती पण येणार होती आणि तिचे बाबा पण आले होते आणि शी न्यू थोडंफार मुंबईतलं. तर मग आम्ही 4 जण मिळून आम्ही फायनली त्या डेस्टिनेशनला पोहोचलो. आणि रात्री किती वाजता, आम्ही 11:30 12:15ची ट्रेन घेऊन 4:30ला मी उतरले होते. आणि त्यात पण मी तर धम्म, मी झोपले होते. हा बिचारा की
त्यात पण आम्ही एक्सप्रेस पकडली आहे, पुण्याचं स्टेशन चुकायला नको आणि असं सो सगळं. तो जागा होता सो तो पुण्यात. होता म्हणून माझं पहिलंही ऑडिशन झालं होतं, तो होता म्हणून माझं स्वाभिमानचंही ऑडिशन झालं होतं आणि तो होता म्हणून माझं आत्ताचं पण ऑडिशन झालं होतं. आणि लग्नासाठी कोण होतं मेजर हा, लग्नाचं पण असंच झालं की तो अचानक आला होता गणपतीत. हम्म. तेव्हाच मी घरी सांगितलं होतं आणि बाबांनी त्याच्यावरच दिली होती जबाबदारी की तू एक काम कर, तू त्या मुलाला असंच कधीतरी भेट. कॉफीवर भेट. हा. आणि मी गोष्ट सांगितली पण होती सोबला की दादाला असं असं भेटायचं. पण तो म्हणाला की नाही कशाला कॉफी वगैरे, तू घरीच बोलू, आपण घरीच बोलू. तर दादाच पहिले आला होता आणि दादानेच कुठेतरी घरच्यांना असं की ओके छान आहे, आय डिडंट फील एनिथिंग इज ऑफ आणि वी कॅन गो फॉर इट ऑल. असं ते पण दादाचंच होतं सगळं. या सगळ्यामध्ये दादा तुला पूर्ण आता मला कळतंय, मला आता ते तारे जुळत आहेत. पण ठीक आहे. विचार का दादा किती तू दादाला असं जा रे करते वगैरे, पण किती महत्वाचं पण आहे. नाही केलं तर मग दादा कसा. बरं आजी, हे एक सॉफ्ट कॉर्नर सगळ्यांसाठी आहे. येस. सो जसं तू म्हणालीस की मी पुरण केलं आणि पहिले आजीला दाखवलं आणि आजी म्हणाली मस्त झालं, छान झाले, चवही घेतली वगैरे. आजीबरोबर सगळ्या गोष्टी तू शेअर करतेस आणि सगळ्या गोष्टी आहेत. हो, सो कसं येते बॉन्डिंग? खूपच क्यूट ग. खरं तर मी माझ्या आईच्या आईशी थोडी जास्त कनेक्टेड होते अच्छा. आधीपासूनच, लहानपणापासूनच. बाबाची आई पण खूप छान आणि सगळंच छान. बट आय थिंक समवेअर सोहमची आजी म्हणजे अक्का आजी आणि माझ्या आईची आई या दोघींमध्ये ना असं खूप कॉमन बेसिस आहेत, खूप सिमिलॅरिटीज आहेत. लाईक दोघींचा बर्थडे एका दिवशी असतो. सो स्वीट. येस. मग दोघींची जरा बोलण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत किंवा स्वभाव खूप सिमिलर आहेत. मग त्यामुळे ते एक आपसूक असं ते जरा तिच्याशी गप्पा गोष्टी जास्त होतात. बरं, दोघांचाही बर्थडे एकाच दिवशी म्हटल्यावर ती धमाल वेगळी असणार घरात. नाही पण माझ्या आईची आई नाही आहे आता. ओके. हां, त्यामुळे हिचाच आता जे आहे ते. सो थँक्यू सो मच. मजा आली, खूप जास्त मजा आली. मला पण फसलेला प्रकार आणि हे, बट नाईस. अशी मेमरी असावी एक तरी, आणि आज ती क्रिएट झाली आहे तुझ्यामुळे. माझ्या मते तुझ्या सगळ्या इट वॉज memories- रिअली फन. Yes. इट वॉज रिअली फन. छान आणि- वाटलं तुम्ही सगळे आलात आणि छान. मी नाही तर कधी केलं असतं असं काहीतरी. बरं, दुसरी गोष्ट माझ्यामध्ये सगळ्या मेमरीज माझ्याबरोबर खूप छान असतात तुझ्या. ती पण मेमरी माझ्यामध्ये आय डोंट थिंक सो तू कोणाबरोबर शेअर केलेलीस. हो, राईट. येस. पहिलाच इंटरव्ह्यू होता, मी तुला पहिलेच बोलले. येस. सो थँक्यू सो मच. मजा आली. आज ताईंना खूप जास्त मिस केलं. ताईंनी आणि मी एवढी खेचखेच खेचली असती हिची की हिला रडवलं नक्कीच असतं आणि आम्हाला बघून मजा आली असती. पण मी हा ताईंना फोन करून किस्सा नक्कीच आवर्जून सांगणार आहे हिच्या आधी. हे कन्फर्म आहे. बरं ठीक आहे, चालेल. तू म्हणशील तसं. तुला दिलं आणि तू रेकॉर्ड कर हवं तर, आणि बघू त्या काय म्हणतात ते. बरं, तू फोन करून सांगणारच ताईंना असं असं सांग. हो, काय म्हणते? किंवा जसं असं होतं आणि फसलं माझं पुरण आणि मग पुरणपोळ्या नीट नाही झाल्या. ताई म्हणजे सेगमेंट झाला ना तुमचा, छान झाला ना, विषय संपला. हां, माहित नाही ते ॲक्च्युली काय म्हणतील. ते असंच म्हणतील. कारण की जेवढं मी ताईंना ओळखलं, झालं ना तुमचं शूट, मजा आली ना तुम्हाला, हसतात खेळात ना, बस झालं. इम्पॉर्टंट. काय एंड ऑफ द डे वॉट काय पाहिजे होतं? एक प्रेक्षकांना छानसं मनोरंजन आणि हिचा फसलेला प्रकार जो माझ्या मते प्रत्येकाच्या घराघरात जो छान फसलाय. आणि माझ्या मते प्रत्येकाच्या घरात काही ना काही असं होतंच. हां, ते मला सणवाराला नाही एवढं काही वाटत आहे. तूच आता ते इतक्यांदा बोलतेस तर मला असं होतं की ठीक आहे, पण छान होतं, चवीला तर छान होतं. आणि मी तर म्हणेन आता नेक्स्ट टाइम या तुम्ही पुन्हा, यांनाच घेऊन ये दोघांना, आणि मी खरंच छान पुरणपोळ्या करून खाऊ घाली. आणि तेव्हा कॅमेरा ऑफ असेल. का ऑन ठेवायचं. बरं, हां, झालं छान तर काय नाही, आता नाही होण्याची शक्यता कमी आहे. बट इट विल बी फन. जेन्युइनली पुन्हा एकदा या, परत एकदा छान खीर आणि पुरणपोळी असं काहीतरी. नक्कीच आम्ही गणपतीत नक्कीच येऊ घरी. अरे हो, येस शुअर. तेव्हा आपण मग किचनमध्ये तू छान काय काय बनवून दाखवतेस ते बघूया. बरं ठीक आहे. मोदक येतात बनवतात? हो, येतात.
आता मी हो म्हणू की नाही हिला हाच मला प्रश्न पडतोय. बघते आम्ही केवढ्या हसतायत बघ ते. नाहीये तुम्हाला काही. आता मी उलट करणार आहे. नाहीये म्हणून जेव्हा जमेल तेव्हा मग तुला कौतुक वाटेल आज. सो थँक्यू सो मच थँक्यू 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 थँक्यू.